हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर आज आम्ही चाललेलो आहे उज्जैनला. तर आमचा प्रवास कालपासूनच चालू झालेला आहे, पण रात्री मी व्लॉग काही शूट केलं नाही आणि आता मी महाराष्ट्राच्या पुढे आलेलो आहे. गुजरात पण आय डोंट नो. तर झोपेतून उठलो आणि फ्रेश वगैरे झालो आम्ही मस्त सर्वजण. आणि आता आमचा नाश्ता चालू आहे खायचा. शेवगा पुण्यावरतून चितळ्याची भाकरवडी आलेली आहे आमच्यासाठी. मुंबईवरून वाट. तो बाहेरच्या विंडो मधून असा व्ह्यू काही दिसत आहे. इकडे पाऊस नाही झालेला. फुलेरा गाव बघायचे. आता जस्ट आम्ही ट्रेन मध्ये उतरून रिक्षामध्ये बसलो तर आम्ही थांबलो कुठे. आता बघूया पुढे. बघा सर्वजण बघतो. आता मी रेडी झालेलो ऑटो मधून. आम्हाला रूम पण भेटलेली आहे एक इथे मस्त रूम आहे. पटकन आता मी फ्रेश वगैरे झालोय, चेंज वगैरे केलेलं. आज मी कुर्ता घातलेला आहे मस्त व्हाईट कलर वाला माझा. निकडो भरपूर ऊन आहे यार. आता डोंट नो कुठे जायचंय. मला वाटतं आता काल भैरवनाथच्या दर्शनासाठी जाणार आहोत आम्ही. ऑटो आम्ही केलेला आहे, खाली आलेला आता सर्व पटापट. आता आम्ही रूमच्या बाहेर निघलेलो आहेत आणि आता आम्ही चाललेलो आहे जे पण उज्जैन मध्ये मंदिर आहेत वेगवेगळे, काळ भैरवनाथ वगैरे. तर आम्ही एक ऑटो केलेला आहे, तर ते आम्हाला सर्व फिरवणार आहेत आज दिवसभर. प्लस आम्हाला महाकालचं सुद्धा दर्शन घ्यायचं आहे. मी तो खूप एक्सायटेड आणि फायनली महाकालचं बोलवून आलेलं आहे. तेव्हा कुठे आपण जातो तर खूप माझ्या दिवसाची इच्छा होती की मला महाकालेश्वरला जायचं, महाकाललाच जायचं. फायनली मी चाललोय. तर ब्लॉग तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत बघा. जैनच्या गल्लीमधून आमचा प्रवास चाललेला आहे आणि सर्व बसलेत रेडी होऊन. भारी वाटतंय फिर. मी आलेलो आहे श्री कुंकेश्वर महादेव मध्ये. श्रीकृष्ण सुदामा बलराम विद्यास्थल इथे आलेलो आहे आणि भरपूर गर्दी दिसत आहे इथं आपल्याला. तर दर्शनासाठी नंतर आता आम्ही आलेलो आहेत मंगलनाथ का मंगलदास मंदिर मधून. ऊन खूप माझे पाय पोहतात त्यामुळे मी जरा सावलीमध्ये जाऊन बोलतो. इथे असं म्हणतात की हे मंगळाचं मंदिर आहे. ज्यांना मंगळ दोष वगैरे असतो त्यांनी इथे येऊन दर्शन पूजा वगैरे केली तर त्यांचा मंगळ दोष हा निघून जातो. मंगलनाथ मंदिर मध्ये चाललेलो आहोत दर्शन घेण्यासाठी. तिथला परिसर पण खूप सुंदर आहे. मी जर ते युट्यूब वरती बघितलेलंच आलेलो आहे मी पण. तर आताच आमचं मंगलनाथचं दर्शन झालेलं आहे, मंगलनाथ स्वामींचं. तर मस्त असं दर्शन झालेलं. कोणत्याही मंदिरात गेलं तरी काय कॅमेराला होत नाही, त्यामुळे मी तुम्हाला काय दाखवू शकतो ना. मस्त असं दर्शन झालेलं आहे. जास्त टाइम नाही लागला, जास्त गर्दी नव्हती. आपण आता नेक्स्ट बघू. नाथचं दर्शन घेऊन आम्ही आलेलो आहे आता काल भैरवनाथ दर्शन घेण्यासाठी. काल भैरवनाथांचं मी जेवढं पण हे म्हणजे जे आम्ही जातात मंदिरमध्ये तेवढे सर्व मंदिर मी काय युट्यूब वरती बघितलेले. आणि काळ भैरवनाथांच्या त्या दर्शनासाठी चाललेलं आहे. तो खूप एक पॉझिटिव्ह एनर्जी वाटते, फील होतंय. खरंच आता आतमध्ये जाऊन आपल्याला दर्शन घ्यायचे. मी पण खूप एक्सायटेड आहे दर्शन घेण्यासाठी. काळ भैरवनाथ मंदिराच्या समोर आहे तर बघा.
गर्दी पण भरपूर आहे इथे. तर आमचं आता प्लॅन चाललंय, बघा काय होतंय ते दाखवतो मी. जस्ट आमचं गडकालिकेचं दर्शन झालेलं आहे. इथं गर्दी नव्हती म्हणून आम्ही पटकन आलो, पटकन दर्शन झालं. खूप सुंदर असं आमचं दर्शन झालेलं आहे. मी तुम्हाला इथला परिसर दाखवतो. तर इथेच मंदिर आहे आणि इथं गाभाऱ्यामध्ये गडकालिका माता विराजमान आहे आणि ह्या मंदिराचा परिसर आहे. खूप सुंदर असं दर्शन झालं इथून आमचं. लाईन आता लागायला लागलेली. तर गडकालिकाचे दर्शन घेऊन झाल्याच्या नंतर आता आम्ही चाललेलो आहे शिप्रा नदीची जी आरती आहे, रामघाट म्हणून आहे तिथं शिप्रा नदीची आरती होते. तर ती आरतीसाठी आम्ही चाललेलो आहोत. त्यानंतर आम्हाला संध्या आरतीचं ऑनलाईन तिकीट बुक करायचं होतं, ते आमचं झालं नाही. आम्ही खूप ट्राय केलं. आता बघूया इथं रामघाट वरती शिप्रा नदीची आरती झाल्याच्या नंतर आपल्याला जायचंय महाकालेश्वराच्या दर्शनासाठी. नदीची आरती झालेली आहे आणि आता नदीपाशी आलेलो आहे. जरा हातपाय धुण्याचा आता पायावरती पाणी घेण्यासाठी मी तुम्हाला शिप्रा नदीचा व्ह्यू दाखवतो. हा शिप्रा नदीचा व्ह्यू आहे आणि जस्ट इथंच आरती आपली पार पडलेली शिप्रा नदी आहे. आताच शिप्रा नदीची आरती पार पडलेली आहे. मी तुम्हाला शब्दामध्ये एक्सप्लेन करू शकत नाही की काय एक्सपिरियन्स होता. लिटरली अंगावर कसे काटे येत होते. खूप भारी एक्सपिरियन्स होता. लाईफ मध्ये एकदा असा आरतीचा एक्सपिरियन्स करायला पाहिजेच म्हणजे पाहिजे. खूप भारी होता. मला तर खूप भारी वाटलं. इतकं पॉझिटिव्हिटी होती ना, शब्दात सांगू शकत नाही. आम्ही आता आलेलो आहे हरिसिद्धी माळ, जिथे की आरतीच्या टायमिंगला ज्या दीपमाळा असतात त्या सर्व दिवे पेटवतात. पण ते आमच्याकडून मिस झालेलं आहे. पण एवढ्या लांब आलेलं आहे तर आपण एकदा जस्ट बघून तर येऊया. आणि आता आरती सध्या सुरू आहे. खूप गर्दी आहे, मी तुम्हाला दाखव. बघा गाईची गर्दी. आणि आपण मंदिर मध्ये आता एंटर करतोय. धक्का बुक्की करून फायनली मंदिरामध्ये एंट्री केलेली आहे. खूप गर्दी आहे, खूप म्हणजे खूप. ह्याच्यासाठी आलोय आणि इतकी गर्दी आहे हा मंदिर मध्ये काय सांगू. फक्त हा इथूनच एक गेट असणार ज्याच्यामधून बाहेर पण जातात, आतमध्ये पण एंटर करतात. मला समजत नाही हो. आता आम्ही तिथून एंटर केलेले. आता कुठे जायचंय, शो बघायला जायचं का मंदिरमध्ये जायचं मला नाही माहिती. नाही मी महाकालचे टीका लावलं, खूप मस्त दिसतं. आता तुम्हाला सेल्फी कॅमेरा मी शूट करतो त्यामुळे उलट्या दिसतं, पण बघूया. महाकालचं दर्शन लाईन मध्ये चाललो. कामाची किती काम लागतो. मी तो मुंबईसाठी पाहिजे गोष्टीसाठी आलेलो, तिथे चाललोय. वा मस्त वाटत. आता आय डोंट नो पुढे कॅमेरा अलाउड आहे की नाही, पण मी मोबाईल माझं झोपून ठेवते कारण भरपूर गर्दी आहे. ब्लॉक बघा भरपूर आहे अजून दिसतंय. मग आम्हाला तिथे जायचं, लाईन चाललोय. कालचं दर्शन झालं, इतकं भारी आणि इतकं पॉझिटिव्ह आणि इतकं प्रसन्न वाटलं ना काय सांगू. एकदम फास्ट मध्ये आमचं दर्शन झालेलं आहे. मी कसं तरी व्हिडिओ घेतलेला. तुम्ही पण नक्की दर्शन घ्या, खूप भारी वाटलं. लाईफ मधला बेस्ट एक्सपिरियन्स आहे. एकदा तरी नक्की उज्जैनला घ्यायला पाहिजे.
तर आम्ही आता हा मंदिराचा कॉरिडॉर फिरतोय. तिथं खूप सुंदर असं काय बघण्यासाठी आहे. फोटोज वगैरे आम्ही भरपूर क्लिक केलेले आहेत. मी काय बोलतात येण्याचं ची झालं ते खरंच दर्शनाने झालं. आता इथून पुढचा प्लॅन काय आहे आज तो मला काहीच माहिती नाही. इथून पुढे काय होणार आहे.